नमस्कार, मी शिवमणी नागुलार SRK 18 न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। कुंडलवाडी ते कार्ला रस्त्याची अति दुरवस्था झाली, मात्र याकडे नगर परिषदेचे अति दुर्लक्ष होत असल्याची माहिती या संतापलेल्या शेतकऱ्यांनी दिली। माजी आमदार सुभाष साबणे यांनी 2016 मध्ये 8 कोटी मंजूर झाल्याची माहिती पुण्यनगरी वृत्तपत्राद्वारे दिली, मात्र आतापर्यंत 5 वर्षे ओलांडली, कसल्याही प्रकारची रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लागली नाही। माजी आमदार सुभाष साबणे यांनी खोटी आश्वासन देऊन दिशाभूल करत असल्याची माहिती या संतापलेल्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। कुंडलवाडी शहरातील 40% शेतकरी या रस्त्यावरून ये जा करत असतात। गावातील सांडपाणी नालीद्वारे येऊन पूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे व दुचाकी वाहनावर बसून जाते वेळेस काही शेतकरी पडून जखमी झाले, तर काही जनावरेही पडून जखमी झाल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली। कशावर? गाडीवरून आहे का? गावामध्ये पाणी हा, येत आहे. नाही चालू झाले। चालू झालेलं आहे। मला दररोज शेताला गेल्याशिवाय जमत नाही। शेतकरी आहे मी, दररोज शेताला जातो मी, गाडी स्लिप होऊन पडाय, रोज पाणी त्या रोडवर येत आहे। नगरपालिका इंकोल बदल एक मिनिट। हा, इकडे माझं बरं बैल बी पडले, आता पडून आहे पाण्यात घासून। फक्त रस्त्याचा अडचण आहे, आम्हाला रस्त्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच देणं घेणं, फक्त रस्ता चांगला पाहिजे। हे कंप्लीट गावामधलं पाणी इकडे सोडलेलं आहे, त्याच्यामुळे रस्ता खराब होईल म्हणून हे करायचं।